खोट्या शिक्षकांना कसे ओळखावे हे आजचं आपलं शीर्षक आहे. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे मेंढपाळांना सुज्ञ सल्ला. आणि हे सर्व संदेश पौलाचे तिमोथेला पहिले पत्र याच्यावर आधारित आहे. पॉल्स लेटर टू फर्स्ट टिमोथी. आणि टायटल आहे वाईज काउन्सिल टू द शेपर्ड्स. आणि या संदेश मालिकेचा आजच्या संदेशाचं शीर्षक आहे हाऊ टू आयडेंटिफाय फॉल्स टीचर्स. पहिले तिमोथेय हे 2 पत्र आणि तीताला पत्र हे जे सेवा करत आहेत, करू इच्छित आहेत, यांना उद्देशून लिहिलेले पत्र आहे. जे मिनिस्ट्री करतात, मिनिस्ट्री करू इच्छितात. आणि वयोवृद्ध पाऊल त्याचा विश्वासाचा पुत्र तिमोथेय जो तरुण आहे, ज्याच्यावर इफिस येथील मोठ्या नॉन ख्रिश्चन मंडळीची जबाबदारी टाकत आहे आणि त्या मंडळीचा पालक म्हणून नेमलेला असताना ते मंडळीचं कार्य कसं करायचं, एवढं मोठं चर्च आशिया खंडातलं कसं सांभाळायचं, सेवा काय असते काय नसते, चर्च काय असतं, हे तो ह्या पत्रांमध्ये तिमोथेला सांगत आहे. आणि म्हणून हे पत्र पहिले, दुसरे तिमोथेय आणि तीताला पत्र हे पालकीय पत्र किंवा पास्टरल इपिसल्स असं म्हटलेलं आहे, सेवा करणाऱ्यांसाठी. आणि ते सेवा करणाऱ्याच नव्हे तर इतरांनाही लागू आहेत. आता याचा अभ्यास करत असताना आपण 6व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनापर्यंत पोहोचलेलो आहोत. पहिले तिमोथेय 6 आणि वचन 3 ते 5 हा आपला शास्त्रभाग आहे. आणि या शास्त्रभागामध्ये त्या काळामध्ये सुद्धा पहिल्या शतकात खोटं शिक्षण हे मंडळीमध्ये शिरलेलं होतं. येशू ख्रिस्ताच्या मंडळीला धोका बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा आहे. खोटे लोक सैतान मंडळीत घुसवतो, खोटं शिक्षण देणारे घुसवतो आणि आतून मंडळीचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करतो. बाहेरून छळ आणि विरोधाने हल्ला करतो. तसं सैतान बाहेरून आणि आतून दोन्ही प्रकारे मंडळीत कार्य करत असतो. आणि जसं एखाद्या आजाराचे लक्षणं असतात, कावीळ झाल्यावर डोळे पिवळे होतात, नख पिवळे होतात, समजतं की आता ही कावीळ आहे. आणि मग त्या आजाराचं निदान झाल्यावर ट्रीटमेंट दिली जाते. तसं खोटं शिक्षण किंवा खोटे शिक्षक कसे ओळखायचे याचे सुद्धा काही लक्षणं आहेत. आजच्या काळामध्ये फेसबुक, यूट्यूब आणि प्रसार माध्यमात वेगवेगळ्या प्रकारचं टीचिंग जगभर चाललेलं आहे. आणि नवीन माणूस ज्याला काही बायबल माहीत नाही, ज्याला देवाबद्दल येशू ख्रिस्ताबरोबर माहीत नाही, काही वेळेस तो गोंधळला जातो की कोणाचं खरं. एका गोष्टीविषयी, एका विषयाविषयी वेगवेगळे लोक वेगवेगळे मतं मांडतात. आणि अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस काय करायचं, कसं आपण खोटं शिक्षण ओळखू शकतो, खोटे शिक्षक कसे ओळखू शकतो, हे आपण आज पौलाकडून शिकणार आहोत. तर जसे आजाराचे लक्षणं असतात तसे खोट्या शिक्षकांचे पण लक्षणं आहेत. 3रं वचन बघा. जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती व सुभक्त्यानुसार जे शिक्षण ते मान्य करीत नाही, तर तो मधांध आहे, त्याला काही कळत नाही. तो वादविवाद व शब्दयुद्ध यामुळे वेळा बनला आहे. यापासून हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्यांविषयी कुकल्पना ही उत्पन्न होतात. मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, सुभक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्यांची एकसारखी भांडणे होतात. आता एखादा आजार जर वेळीच त्याचं रोग निदान झालं नाही तर तो आजार घातक ठरू शकतो, मृत्यू ओढवू शकतो. तसं एखाद्या खोट्या शिक्षणाचं किंवा शिक्षकाचं जर
निदान झालं नाही, ओळखता आलं नाही, तर ते घातक ठरू शकतं. आजाराने शरीराचा नाश होतो, तसा खोट्या शिक्षणाने जीवाचा नाश होऊ शकतो. डिझीज किल्स द बॉडीज बट फॉल्स टीचिंग किल्स द सोल. तर पाऊल काही खोला आपल्याला सांगत आहे की कशा रीतीने आपण ओळखावं. पहिला पॉइंट वचन 3 मध्ये खोट्या शिक्षकांची लक्षणे, मार्क्स ऑफ फॉल्स टीचर्स. फर्स्ट पॉइंट, मार्क्स, वचन 3. पहिली खूण कोणती आहे? जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो, अन्य तऱ्हेचे म्हणजे जे वचनाला धरून असेल पण त्याच्या स्वतःच्या कल्पना, स्वतःच्या आयडिया मिक्स केलेल्या असतील, जे वचनाला धरून असेल पण त्याच्यात स्वतःचा अनुभव मिक्स केलेला असेल, अनुभवाला महत्त्व दिलेलं असेल, किंवा इतर गोष्टींवर असेल. अन्य तऱ्हेचं शिक्षण म्हणजे जे शिक्षण किंवा जी शिकवण नव्या करारात नाही, प्रेषितांनी दिलेली नाही ती. आणि आपल्याला माहिती आहे की चर्चचा इतिहास सांगतो की 2000 वर्षाचा इतिहास, पहिल्या शतकापासून तो 2024 पर्यंत असंख्य पंथ आणि डिनॉमिनेशन ख्रिस्ती धर्मामध्ये उदयास आलेले आहेत. किती विशेष आहे. एक बायबल, एक येशू ख्रिस्त, एक पवित्र आत्मा. बायबलचा एकच अर्थ, तर एवढे चर्च आणि एवढे मत आणि एवढं शिक्षण आलं कुठून? 2000 वर्षात शत्रूने हे निदान पेरलेलं. आणि म्हणून ह्या शेवटच्या काळात आपण सावध असलं पाहिजे. तर अन्य तऱ्हेचं शिक्षण देणं म्हणजे देवाचं वचन, देवाच्या वचनाचं शिक्षण काय हे न समजणं, डॉक्ट्रिन. दुसरी गोष्ट, प्रभू येशूची सुवार्ता काय, की सुवार्ता कृपेची आहे की कर्माची आहे. आपण काही करून तारण मिळवू शकतो की कृपेने तारण आहे, हे शिक्षण. काही जण सांगतात की नियमशास्त्र पाळलं पाहिजे, चुकीचं शिक्षण आहे. 10 आज्ञा पाळल्या पाहिजे. जर त्या पाळल्या पाहिजे तर येशू ख्रिस्ताचं मरण व्यर्थ आहे. जर चांगले कर्म धर्म करायचे तर त्याचं रक्त सांडणं, त्याचं वधसमोर मरण व्यर्थ आहे. म्हणजे शास्त्र, सुवार्ता ही कृपेची आहे की आपल्या कर्मामुळे नाही, धर्माचरणामुळे नाही, तर त्याने काय केलं त्याच्यावर विश्वासाने तारण आहे. आपण काय करतो म्हणून नाही, त्याने काय केलं म्हणून आहे, हे जर कोणी सांगत नसेल, त्याच्यात जर धर्म कर्म मिक्स करत असेल तर ते अन्य तऱ्हेचं शिक्षण. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये पावलाने सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल. म्हणजे जे वचनाला धरून नाही. आता जुन्या करारात पण खोटे शिक्षक होऊन गेले, आपल्याला माहिती आहे. इस्रायलात, नव्या करारातही होऊन गेले, इतिहासात होऊन गेले ना, आजही जगामध्ये आहे. आणि हे शेवटच्या काळापर्यंत, शेवटपर्यंत चालू राहणार. गहू आणि निदान हे संगती वाढणार आहे, खरं आणि खोटं, कापणीच्या किंवा न्यायाच्या समयापर्यंत. अन्य तऱ्हेचं शिक्षण म्हणजे ज्या शिक्षणाचा सोर्स किंवा उगम शास्त्रातून नाही आहे, स्वतःच्या अनुभवातून, स्वप्न दृष्टांतातून आहे. की मी स्वर्गात गेलो, मी नरकात गेलो, मी हे पाहिलं, मी ते. तो सोर्स शास्त्र नाही आहे. की ज्यांचा संदेश, ज्यांचं टीचिंग शास्त्रातून निघत नाही, डोक्यातून किंवा काही अनुभवातून निघतं, त्याला म्हणतात अन्य तऱ्हेचं शिक्षण. आणि आपण कसं ओळखू शकतो? म्हणून शास्त्र, जर शास्त्रावर आधारित आणि शास्त्रातून जर एखादा संदेश किंवा टीचिंग नसेल तर आपण समजायचं की ते अन्य तऱ्हेचं आहे. आणि शास्त्रातून असेल तर आपण सुद्धा तपासून पाहायला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मी जे सांगतो, कोणी जे शिकवतं ते खरंच शास्त्रात आहे का हे तुमच्या डोळ्यांनी पहा. असेल तर घ्या, नाही तर सोडून द्या. कोण किती जग प्रसिद्ध आहे, कोणाच्याद्वारे किती चमत्कार होत आहेत, चिन्ह चमत्कार तारणाचं प्रतीक किंवा पुरावा नाही. प्रभू येशूने सांगितलं की माझ्या नावाने पुष्कळ खोटे ख्रिस्त येतील, ते चिन्ह चमत्कार करतील. त्या दिवशी तो म्हणेल माझी तुमची ओळख नव्हती. त्याने जर असं म्हटल्यानंतर राहिलं काय? माझी तुमची ओळख नाही. पण मी एवढी मोठी मिनिस्ट्री केली, मी इंटरनॅशनल, तो म्हणेल माझी तुमची ओळख नव्हती. विषय संपला.
म्हणून अन्य तऱ्हेचं शिक्षण म्हणजे शास्त्राला धरून नसलेलं शिक्षण. तर आपण कसं ओळखू शकतो की ते शिक्षण, ते वचन, तो संदेश शास्त्रावर आधारित आहे का? नसेल तर आपण ते घेऊ. योहानाचे पहिले पत्राचा 2 अध्याय आणि याच्या 14व्या वचनात काय लिहिलंय बघा. पहिले योहान 2:14 या ठिकाणी योहान लिहितो, बापानं मी तुम्हाला लिहिले आहे कारण जो प्रारंभापासून आहे त्याचे ज्ञान तुम्हाला दिले आहे. तरुणांनो मी तुम्हाला लिहिले आहे कारण तुम्ही सबळ आहात. आणि आता ऐका, तुमच्यामध्ये देवाचे वचन राहते. तुम्ही सबळ आहात, तुमच्यामध्ये देवाचे वचन राहते. वचन राहते म्हणून तुम्ही सबळ किंवा स्ट्रॉंग आहात. तुमच्यामध्ये देवाचे वचन राहते आणि त्या दृष्टाला तुम्ही जिंकले आहे. पाऊल त्याच्या सेवेबद्दल सांगताना प्रेषितांची कृत्ये 20 आणि 27 मध्ये असं लिहितो, कारण देवाचा संपूर्ण मनोरथ तुम्हाला सांगण्यास मी माघार घेतली नाही. संपूर्ण मनोरथ, आवडते विषय, आवडते शास्त्रभाग नाही, तो म्हणतो मी सगळं शास्त्र देवाचं पूर्ण प्रकटीकरण घरोघरी रोज तुम्हाला शिकवत होतो. म्हणजे जे वचन शिकवतात, जे वचनावर आधारित संदेश किंवा शिक्षण असतं ते शास्त्राला धरून असलेलं शिक्षण. कारण वचन दुधारी तलवार आहे. आणि म्हणून पाऊल तिमोथेला काय लिहितो बघा, पहिले तिमोथे 4 आणि वचन 4. पहिले तिमोथेला पत्र 4 आणि याचं 4थं वचन, देवाने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे, उपकार स्मरण करून घेतण्यास ती वर्जन आहे, कारण देवाचे वचन व प्रार्थना याने शुद्ध होते. वचन 16 तो म्हणतो, आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव. पहिले तिमोथे 4 आणि वचन 16. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे. शिक्षणाच्या आधी काय आहे? आपणाकडे, स्वतःकडे. म्हणजे स्वतःचं कॅरेक्टर, स्वतःचं वर्तन, नंतर शिक्षण, नंतर नॉलेज, नंतर डिग्री. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यातच टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझ्या ऐकणाऱ्यांचे तारण करशील. 2ऱ्या अध्यायाचं आणि पहिल्या अध्यायात खोट्या शिक्षण त्या ठिकाणी असल्यामुळे तो सांगतो, खोटं शिक्षण त्या ठिकाणी असल्यामुळे पहिल्या अध्यायाचं 13 आणि 14 वचन आहे. तो म्हणतो की पूर्वी मी जो निंदक, छळ करणारा, उपद्रव देणारा होतो, त्याने मला विश्वास मानून आपल्या सेवेकरता ठेविले. मी असा होतो तरी अविश्वासामुळे न समजून ते केले, म्हणून माझ्यावर दया झाली. तो म्हणतो मी त्याला नाही, त्याने मला निवडलं. मी ॲक्च्युली विरोध करणार होतो. मला वाटत होतं की मी बरोबर आहे, पण तो एक दिवशी भेटला, त्याने मला गाठलं आणि मला कळलं. तर पहिली गोष्ट, खोटे शिक्षक कसं ओळखू शकतो? जे अन्य तऱ्हेचं शिक्षण देतात, जे वचन सोडून इतर गोष्टीवर भर देतात, त्यांच्या मतावर, त्यांच्या अनुभवावर वगैरे वगैरे, ह्याच्यावरून आपण ओळखू शकतो. दुसरं लक्षण कोणतं आहे? 3रं वचन बघा, पहिले तिमोथेय 6 आणि वचन 3 मध्ये. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने व सुभक्तीनुसार, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने म्हणजे जे शिक्षण, दे डोंट कन्सेंट टू द हेल्दी वर्ड्स ऑफ डॉक्ट्रिन. वचनाला महत्त्व देत नाही. ते म्हणतात की ठीक आहे वचन सांगतात, पण कशाला? वचन जर सांगतात तर वचन ही देवाचा अंतिम अधिकार आहे. चर्चचा अधिकार, प्रत्येक सेवकाचा अधिकार, तो प्रेषित संदेष्टा कोणी असो त्याचा अधिकार, हे देवाच्या वचनाचा फायनल ऑथॉरिटी अधिकार आहे. वचनापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. म्हणून दुसरं लक्षण काय की हे लोक वचनाच्या शिक्षणाला महत्त्व देत नाही. पहिली गोष्ट, पहिलं लक्षण काय? ते अन्य तऱ्हेचं शिक्षण देतात. दुसरी गोष्ट, ते वचनाकडे दुर्लक्ष करतात, वचनाशी सहमत होत नाही. दे डोंट ॲग्री विथ द स्क्रिप्चर्स.
ते त्यांचं मत त्याच्यावर, त्यांचं ओपिनियन त्याच्यावर देतात की मला असं वाटतं, पण जसंच्या तसं वचन मान्य करीत नाही. आणि असं करणं म्हणजे काय की देवाच्या वचनात भर टाकणं, म्हणजे ते वचनाला कमिटेड नाही आहेत. त्यांना वचन प्लस काहीतरी पाहिजे. आणि ही ट्रिक सैतानाने पहिल्यापासून वापरली की देव खरंच बोलला का ते फळ खाऊ नका. नाही, ते खाल तर तुम्ही देवासारखे व्हाल. वचनावर डाऊट निर्माण केला तो आजही करतो की खरंच शास्त्रात येईल, तुला वाटतं का खरंच ते तुझ्या जीवनात होईल. मग काही दिवस झाले नाही झालं की वाटतं की मला नाही वाटत माझ्या बाबतीत होईल. तीच ट्रिक आजही सैतान वापरतो की खरंच तुला वाटतं का हे वचन तुझ्यासाठी आहे, खरंच तुला वाटतं की तुझ्या बाबतीत, त्यांच्यासाठी झालं ठीक आहे पण तुझ्यासाठी होईल. असं करून तो आपला विश्वास वचनावरून हलवतो. किती जण अजूनही ऐकत आहे. तर दुसरं लक्षण काय की ते वचनाकडे दुर्लक्ष करतात, वचनाला महत्त्व देत नाही किंवा वचनाशी सहमत होत नाहीत. तिसरं लक्षण तिसऱ्याच वचनामध्ये आहे, व सुभक्तीनुसार जे शिक्षण ते मान्य करीत नाही. सुभक्तीनुसार, फॉल्स टीचर्स डोंट प्रोड्यूस गॉडलीनेस. थर्ड पॉइंट, खोटे शिक्षक धार्मिकता किंवा पवित्रतेचं जीवन जगत नाहीत, पवित्रतेला, धार्मिकतेला महत्त्व देत नाही. आणि म्हणून कोणत्याही शिक्षणाची टेस्ट किंवा परीक्षा ही आहे की त्या शिक्षणाने आपण देवाच्या जवळ जातोय का लांब जातोय. त्या शिक्षणाने आपण अधिक पवित्र होतो की आपण अशुद्ध होतोय. आपण आपलं जीवन बदलतंय, सुधारतंय का बिघडतंय, ही टेस्ट आहे. ते म्हणतात जसे विचार तसे आचार. तर जसं शिक्षण असेल त्याच्याप्रमाणे. तर शिक्षण जर चुकीचं असेल तर वर्तन किंवा कॅरेक्टर, वागणूक ते पण चुकीचंच होईल. पण वचन जर करेक्ट असेल, शिक्षण जर योग्य असेल तर आपोआप वागणूक, वर्तणूक पण योग्य होईल. म्हणून तिसरा पॉइंट काय, सुभक्तीनुसार अंडरलाईन करा की खोटे शिक्षकांचं शिक्षण सुभक्ती उत्पन्न करीत नसते. त्यांनी धार्मिकता किंवा सुभक्ती उत्पन्न करत नाही. कारण देवाचं वचन सत्य आहे. सत्य जर आहे तर जीवनात सत्यता येईल. सत्य जर आहे तर धार्मिकता उत्पन्न होईल. पण धार्मिकता जर उत्पन्न होत नसेल, जीवन जर बदलत असेल तर कुठंतरी काहीतरी चुकीचं आहे. ज्यांचं ऐकत आहे, ज्या चर्चला जात आहे तिचं चुकीचं शिक्षण आहे, म्हणून जीवन तसं आहे, म्हणून लाईफस्टाईल तशी आहे. कारण जर योग्य शिक्षण मिळालं तर चुकीचं जीवन, योग्य शिक्षण ऐकून किंवा घेऊन माणूस चुकीचं जीवन जगू शकत नाही, नाही का. पहिलं तिमोथी 4 आणि याचा 7व्या वचनात तो काय म्हणतो बघा, अधर्माच्या व आयाबायांच्या कहाण्यापासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर. अधर्माच्या व आयाबाय म्हणजे ज्या गोष्टीला काही अर्थ नाही, टाईमपास आपण ज्याला म्हणतो, नाही पण ते असं का झालं, मग ते तसं का, मग शास्त्रात का लिहिलेलं आहे. मला वेगवेगळे अनुभव येतो. दर आठवड्याला वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळे लोक काही प्रश्न विचारतात. काही खऱ्या मनाने विचारतात, काही आमचं नॉलेज टेस्ट करायला विचारतात, काही जण टाईमपास म्हणून विचारतात, काही जण दुसऱ्यांवर इम्प्रेशन मारण्यासाठी विचारतात की बघा आम्हाला किती ज्ञान आहे दुसऱ्यांना दाखवणे. तर हे वेगवेगळे लोकांचे उद्देश असतात प्रश्न विचारण्याचे. तर रिकाम्या वटवटी, आयाबायांच्या कहाण्या याच्यापासून दूर राहा. याला महत्त्व द्यायचं नाही, याचा वेळ द्यायचा नाही. आणि सुभक्तीविषयी कसरत कर असं त्या वचनाचं. सुभक्ती किंवा गॉडलीनेस है ना, म्हणजे सत्य वचन, खरं शिक्षण सुभक्ती उत्पन्न करते, धार्मिकता उत्पन्न करते. पण जर नुसता टाईमपास, कहाण्या आणि रिकाम्या वटवटी असतील तर याचा अर्थ असा की खरं शिक्षण मिळालेलं नाही किंवा खरं शिक्षण त्यांनी स्वीकारलेलं नाही, त्यांना आवडत नाही म्हणून.
त्यांना असं खोटं खोटं टाईमपास आवडतो, आणि काही लोकांना तसं आवडतं. त्यांना सिरियस गोष्टी, सिरियस टीचिंगने बोर होतं. याच्यावर आपल्याला कळतं, फळावरून झाडाची परीक्षा होते की ते खरे ख्रिस्ती आहेत का, खरंच देवाचे आहेत की नाही, ते गहू आहेत की निदान आहे, हे आपल्याला दिसून येतं. आमेन. ते रिअल आहे की फेक आहे याच्यावरून दिसून येतं. फळावरून झाडाची परीक्षा मत्तई 7 प्रभू येशूने सांगितलं. तर पहिलं लक्षण काय? खोटे शिक्षक अन्य तऱ्हेचं शिक्षण देतात. दे टीच अदरवाईज ऑर डिफरंटली. दुसरं लक्षण, दे डोंट कन्सेंट टू हेल्दी वर्ड्स और दे डोंट ॲग्री विथ द स्क्रिप्चर्स. ते वचनाची सहमत होत नाहीत. वचन त्यांना पटत नाही. वचन सांगितलं की लगेच ते म्हणतात नाही पण ते असं आहे, नाही पण ते तसं आहे. ते लगेच ॲग्रेसिव्ह होतात, लगेच ते विरोध करतात. तिसरं लक्षण काय? की त्यांच्या शिक्षणाने धार्मिकता उत्पन्न होत नाही. त्यांच्या जीवनात नाही, त्यांच्या ऐकणाऱ्यांच्या जीवनात नाही. चौथं लक्षण म्हणजे दोन मोठ्या महत्त्वाच्या खुणा खोट्या शिक्षकांच्या काय आहे? 2 marks of false teachers. There is heresy in their doctrine. त्यांच्या शिक्षणामध्ये खोट आहे, चुकीचं आहे, आणि त्यांचे वर्तन चुकीचं आहे. हेअर्सी इन द बिहेवियर. डॉक्ट्रिन अँड बिहेवियर. डॉक्ट्रिन राईट असेल तर बिहेवियर राईट राहील. शिक्षण योग्य असेल तर वर्तणूक योग्य राहील. शिक्षण चुकीचं असेल तर वर्तणूक चुकीची राहील. जर तुम्ही अजूनही ऐकत असाल तर आमेन. तर पहिला पॉईंट लक्षणं, चिन्ह. दुसरा पॉईंट, चौथं वचन बघा. पहिलं तिमोथेस 6 आणि वचन 4. तर तो मदांध आहे, त्याला काही कळत नाही. तो वादविवाद व शब्दयुद्ध यामुळे वेडा बनला आहे. दुसरा पॉईंट आहे ॲटिट्यूड ऑफ फॉल्स टीचर्स. खोट्या शिक्षकांची वृत्ती. दुसरा पॉईंट, खोट्या शिक्षकांची वृत्ती. वचन 4. आता यांची वृत्ती किंवा टेंडन्सी कशी असते की त्यांना काही कळत नाही, शास्त्र सांगतं, पण त्यांना असं वाटतं की आम्हाला सर्व माहीत आहे, आम्हाला कोणी सांगण्याची गरज नाही, आम्हाला बायबल स्टडीची शिकण्याची गरज नाही, आम्ही डायरेक्ट शिकवू शकतो, आम्हाला शिकवू नका. ही टेंडन्सी. पण देवाच्या आत्म्याने देवाचं वचन प्रगट केल्याशिवाय कोणालाच शास्त्र कळत नाही. मग ते PhD असू द्या, डॉक्टर असू द्या, कोणी असू द्या, जगाच्या ज्ञानाने देवाला ओळखता येत नाही. जर ओळखता आलं असतं तर शास्त्र सांगतं त्याने देवाच्या पुत्राला वधस्तंभावर खेळलं नसतं, त्यांना कळलं असतं तो कोण आहे. धर्माने ओळखता आलं असतं तर शास्त्री पुरुषांनी ती चूक केली असती. पण जगाच्या क्वालिफिकेशन ज्ञानाने दैवी गोष्टी, डिवाइन थिंग्स आपण ओळखू शकत नाही. म्हणून शास्त्र सांगतं की परमेश्वरापुढे शहाणपण चालत नाही. ते क्वालिफिकेशन, ते शिक्षण, ते क्वालिफिकेशन ह्या युगात एखादी पोस्ट, एखादा काम धंदा करण्यासाठी आहे, दैवी गोष्टी जाणून घेण्यासाठी नाही. दैवी विद्या, देवाविषयीच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी देवाचा आत्माच देवाच्या वचनाने प्राप्त करतो. म्हणून आपल्या क्वालिफिकेशनच्या किंवा डिग्रीच्या चष्म्यातून शास्त्र वाचायचं नाही. तो चष्मा बाजूला काढून बालका समान व्हायचं की प्रभू तू मला ते वचन शिकव, मला माहीत नाही, मी कोणताही निष्कर्ष काढत नाही की हे असं नाही तसं आहे, तू मला सांग. मग ते खरं प्रगटीकरण आपल्याला मिळतं. आम्ही आपण आधीच म्हणत नाही मला माहिती आहे याचा अर्थ तो आहे, म्हणून आपल्याला समजत नाही. अनेकांचा प्रॉब्लेम तो आहे, मला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे? काय माहिती आहे? मग जर माहिती आहे तर आम्हाला तरी सांगा जे आम्हाला माहीत नाही ते. म्हणून हा जो भ्रम, ही जी स्वतःची फसवणूक, हे असे दुरात्मे आपल्या मनाचा, विचारांचा ताबा घेऊन फसवतात, तरी आपल्याला कळत नाही की आपण फसलेलो आहोत. तरी आपल्याला वाटतं की आपण खूप विद्वान, खूप ज्ञानी आहोत. आणि सैतानाने त्याचे दुरात्मे बाजूला उभा राहून पाहून हसतात आपल्या मूर्खपणाकडे.
अरे ह्यांना काही माहीत नाही तरी पण हे किती खुश आहेत बघा, आपण यांना असं उडवू शकतो. तर दुसरा पॉईंट काय, ॲटिट्यूड ऑफ फॉल्स टीचर्स. ते असं समजतात तो मदांध आहे, म्हणजे त्याला वाटतं मला सर्व काही माहीत आहे, मला शिकण्याची गरज नाही. म्हणजे उद्धटपणा किंवा गर्व, प्राईड, ॲरोगन्सी. ज्यावेळेस गर्व उद्धटपणा असतो त्यावेळेस आपण काय करतो, आपण कोणाचं ऐकत नाही, आपण स्वतःचंच खरं मानतो. खोटे शिक्षक कसे ओळखायचे, की जे दुसऱ्यांचं ऐकून घेत नाही आहेत, जे उद्धट ॲरोगंट असतात. तो मदांध आहे, त्याला काही कळत नाही. आणि मग त्यांची मानसिकता काय, त्यांना काही कळत नाही, त्यांना वाटतं कळतं पण कळत नाही. तिसरा पॉईंट त्यांची मानसिकता, मेंटॅलिटी ऑफ फॉल्स टीचर्स. आणि ही सर्वात भयानक मानसिकता. आता काही वेळेस एअरपोर्टवर किंवा काही ठिकाणी आपण पाहतो की फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करणारे मी पाहिले, किंवा काही लोक, आता माहीत आहे की आपल्याला पहिलाच टाईम माहीत नाही कुठं कोणत्या काउंटरला जाऊन किंवा कोणाला काय विचारतात, पण ते इकडे तिकडे टाईमपास करतात, इकडं तिकडे हे करतात, हे वाचतात. पण तिथं हेल्प अवेलेबल बसलेले असतात. पण फिरून बिरून आल्यानंतर मग ते तिथून विचारतात की अमुक फ्लाईट किंवा अमुक कोणत्या ठिकाणी आहे, आणि आपण बसून वॉच करतो. हे का, की लोक बघतात, लोकांना काय वाटेल, वेड्यासारखे त्यांना विचारतात आहे की मी कोणत्या काउंटरला जाऊन बसू, कोणत्या ठिकाणी जाऊन. म्हणजे कमीपणा वाटणे, की मदत मागायची किंवा मदत घ्यायची कमीपणा वाटणे. किती जण ऐकत आहे. ही जी ॲटिट्यूड आहे, ही मानसिकता, की मला माहीत आहे, मला कशाला विचारायची गरज आहे, मी कशाला कोणाचा सल्ला घेऊ, ही मानसिकता जर असेल तर खोटे शिक्षक आपण याच्यावर ओळखू शकतो, की त्यांना कोणाच्या सल्ल्याची गरज पडत नाही, गरज भासत नाही. त्यांना वाटतं आपल्याला माहीत आहे, माझा कॉन्टॅक्ट डायरेक्ट पवित्र आत्म्याशी, देवाशी आहे, मला डायरेक्ट माझ्याशी देव बोलतो. किंवा मदत जरी असली तरी एखाद्याला सांगायला पण कमीपणा वाटतो, विचारायला पण कमीपणा वाटतो, की त्यांना काय वाटेल मी कमी. एखाद्याला जर मदत मागितली, विचारलं तर आपण काही कमी होतो का, नाही. पण जर मागितलं नाही, याच्यामुळे हे दिसून येतं की आपण मदांध आहोत. आपल्याला वाटतं की आपल्याला सर्व काही कळतं. आणि ही जर वृत्ती असेल, ही जर मानसिकता असेल, तर आपल्याला देव कधी त्याच्या वचनाचं प्रकटीकरण देणार नाही. कधी शास्त्र समजण्याचा प्रयत्न करू नका, की मला माहिती आहे, मी शिकवू शकतो, जुन्या करार, नवा करार, दानियल, इतिहास, हे ते मला माहिती आहे. ही टेंडन्सी नसावी, चुकीची टेंडन्सी आहे. तर तिसरी गोष्ट काय, मानसिकता, मेंटॅलिटी, दे नो नथिंग. आणि याचा परिणाम, आणि मग आणखी काय, वादविवाद व शब्दयुद्ध यामुळे वेळा बनलेला आहे. वादविवाद व शब्दयुद्ध, 2 शब्द अंडरलाईन कर. म्हणजे हे लोक, खोटे शिक्षक, नेहमी वाद घालत असतात. त्यांना डिबेट, शास्त्र हे डिबेट किंवा वादाचं पुस्तक नाही आहे, चर्चेचा विषय नाही आहे. ते देवाचं वचन आहे. ते गॉस्पल इज नॉट टू बी एक्सप्लेन, इट इज टू बी प्रोक्लेम्ड. हे स्पष्टीकरण द्यायचं नाही, हे गाजवायचं आहे. जशी म्युन्सिपाल्टीची गाडी फिरती की इतक्या तारखेच्या बिल भरा, नाही तर पाणी कनेक्शन कट होईल. ते तुमचं माझं ओपिनियन विचारत नाही आहे, ते जाहीर करतात की हे करा नाही तर असं होईल. तसं सुवार्ता गाजवायची की हे येशू ख्रिस्ताने केलेले पश्चाताप करून विश्वास ठेवा, नाहीतर तुमच्या आत्म्याचा नाश होईल. ही घोषणा आहे. याच्यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे, हे ओपिनियन नाही आहे. तर ह्या ठिकाणी सांगितलं आहे खोटे शिक्षकांची लक्षणं अजून काय, वादविवाद व शब्दयुद्ध. त्यांना वाद घालायला, शब्दयुद्ध करायला हे आवडतं. युजलेस क्वेश्चन्स अँड वर्ड्स, डिस्प्यूट्स. म्हणजे खोट्या शिक्षकांचं लक्षण, त्यांची मानसिकता काय असते. पहिली गोष्ट, त्यांना वाटतं आम्हाला सर्व येतं. दुसरी गोष्ट, ते नेहमी आर्ग्युमेंट, वादविवाद करत असतात. एखादी व्यक्ती, एखादा शिक्षक, एखादा पालक, सेवक जर वाद घालणारा असला, जर विचारला, आता काही
सेवकांना प्रश्न विचारले सिन्सिअरली तरी त्यांना एकदम राग येतो, खऱ्या मनाने विचारतात. त्यांना एकदम वाटतं की मला चॅलेंज केलं. आणि मग तर वादविवाद, शब्दयुद्ध हे खोट्या शिक्षकांचं लक्ष्य आहे. जर कोणी खऱ्या मनाने प्रश्न विचारलाय समजण्यासाठी, तर आपण सौम्यपणे वचनातून उत्तर द्यायला पाहिजे. का बरं विचारलं, किंवा आडव्यातून उत्तर द्यायचं, किंवा काहीतरी मुद्दाम टोमणा मारायचा, हे नाही आहे. आलं लक्षात? तर दुसरं लक्षण काय असतं, ते वादविवाद शब्दयुद्ध करतात. चौथा पॉईंट, आता याचे परिणाम काय होतात. चौथं वचन, यापासून हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्याविषयी कुकल्पना ही उत्पन्न होतात. आता वादविवाद, वचनाचं शिक्षण नाही, अशा गोष्टी जर असल्या तर काय होणार, हेच होणार. मग खोटे शिक्षक जे खोटं शिक्षण देतात, त्यांच्या सेवेचा, मिनिस्ट्रीचा रिझल्ट, त्यांची मंडळी किंवा त्यांचे जे लोक आहे त्यांच्यामध्ये आपल्याला ऐक्य दिसून येत नाही. भांडण, तंटा, कलह, मतभेद, हे म्हणजे हे त्याचं आउटपुट आहे. खोट्या शिक्षकाचं फळ किंवा त्याचा रिझल्ट, परिणाम काय आहे, काय लिहिलंय, हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्याविषयी कुकल्पना ही उत्पन्न होतात. कारण शिक्षणच खोटं आहे तर चांगलं कसं काय उत्पन्न आहे. चांगल्या झाडाला वाईट फळ येणार नाही, वाईटच फळ येणार, नाही का. मग चुकीचं जर शिक्षण आहे तर चुकीचंच फळ येणार. लोकांच्या जीवनात चुकीचेच फळं दिसणार, चांगले फळं दिसणारच नाही. तर चौथा पॉईंट, खोट्या शिक्षकांचे परिणाम, द इफेक्ट्स ऑफ फॉल्स टीचर्स. व्हॉट आर दीज आर द इफेक्ट्स. एका शब्दात सांगायचं म्हणजे डिसयुनिटी, की तिथं ऐक्य नसतं, विभाजन असतं, भांडण तंटा असतं, कलह असतं, एकमेकाबद्दल जेलेसी असते, कॉम्पिटिशन स्पिरिट असतं, चढाओढ असते. हे असं जर कोणत्या मंडळीत, कोणाच्या सेवेत होत असेल तर ती वॉर्निंग आहे की ते खोट्या शिक्षकाच्या अंडर आहेत. पाचवी गोष्ट, वचन 5, 1 तिमोथेय 6 आणि वचन 5, मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, मन बिघडलेल्या. पाचवं कारण, खोट्या शिक्षकांचे कारणे. आता हे काय कारण आहे की खोटं शिक्षक असं खोटं शिक्षण देतात. का बरं खोटं आपण म्हणतो ते एवढे शिकलेले आहेत, क्वालिफाईड माणूस आहे, एवढी डिग्री आहे, एवढ्या चांगल्या पदावर आहे, त्याला हे गोष्ट कळत नाही का, साधी गोष्ट समजत नाही का. नाही समजत. मला सुरुवातीला असं क्वालिफाईडमध्ये एखादा कमी शिकलेला असतो गोष्ट वेगळी, पण तरी पण हे लिहिलेलं समजू शकत नाही का. नाही. याचं कारण काय, याचं कारण 5व्या वचनात लिहिलेलं आहे, मन बिघडलेल्या, कार्नल माइंड किंवा करप्ट माइंड. मन जेव्हा देवाच्या अधीन केलेलं नसतं, पापाच्या क्षमेचा अनुभव मनाला आलेला नसतो, येशू ख्रिस्ताने ते मन शुद्ध झालेलं नसतं, तेव्हा ते मन बिघडलेलं असतं, भ्रष्ट असतं. आणि मग त्या मनातून जे शिक्षण दिलं जातं ते चुकीचं असतं, त्याचा परिणाम चुकीचा होतो. आमेन. म्हणून कारण काय, मन बिघडलेलं आहे. रोमकरासपत्र 1 मध्ये सांगितलं की ज्यांना सत्याची आवड नाही, देवाने त्यांना भ्रष्ट बुद्धीच्या, भ्रष्ट मनाच्या स्वाधीन केले. म्हणजे ज्यांना सत्य, चांगलं, खरं आवडत नाही, खोटं आवडतं, देव म्हणतो तुला खोटं आवडतं ना, हे घे. मग खोटेच लोक भेटतात, खोटं शिक्षण मिळतं आणि ते खोटंच आपल्याला खरं वाटायला लागतं. आणि खरं सांगितलं की वाटतं हे खोटं आहे. आयुष्यभर खोटं लहानपणापासून ऐकत आलं तर ते खरं वाटतं आणि खरं सांगितलं की खोटं वाटतं. किती जण अजूनही माझ्यासोबत आहे. तर हे खोटे शिक्षकांचं कारण काय, बिघडलेलं मन. लिहून घ्या 5वा पॉईंट, कारण, द रिझन, द कॉज ऑफ फॉल्स टीचर इज करप्ट माइंड. जेव्हा मन बिघडलेलं असतं, भ्रष्ट झालेलं असतं, दुष्ट असतं,
पापाने भरलेलं असतं, देवाच्या अधीन केलेलं नसतं. आणि मग ते मन, ती व्यक्ती जेव्हा शास्त्र शिकायला लागते, शास्त्रातून शिकवायला लागते, ते चुकीचं शिक्षण होतं. ते त्यांच्या मताप्रमाणे होतं, त्यांच्या सोयीनुसार ते शिक्षण देतात. आमेन. आणि त्याचा रिझल्ट, आणि त्यांना तसेच लोक भेटतात आणि तसेच सारख्याला वारखे मिळतात. आमेन. बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर, एक म्हण आहे इंग्लिशमध्ये. सारख्या रंगाचे पक्षी एकत्र उडतात. बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचे म्हणजे सारख्याला वारखे मिळतात. मैत्री का जोडते तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणतात ह्याचं त्याचं जमतं. का बरं जमतं? कारण विचार जोडतात म्हणून जमतं. विचार का जोडले? कारण विचार एक आहेत, एक विचाराचे आहेत. वेगळे विचार असे तर पटत नाही, जमत नाही, मग ते लांब लांब राहतात, सुरक्षित अंतर ठेवतात. पण जर विचार जुळले तर एकदम जवळची क्लोज रिलेशनशिप आपोआप होतात. तर विचार जर चुकीचे असले तर चुकीचेच माणसं तुमच्याशी जोडले जातात. बिघडलेलं मन असलं तर बिघडलेल्या माणसंच तुम्हाला मिळतील. पण जर सत्यात चालणारे देवाच्या वचनामध्ये असले तर आपोआप त्यांच्याशी तुमचं जमल. हे इतकं सोपं आहे. याच्यासाठी कोणती डिग्री घ्यायची वेळ नाही, गरज नाही आहे. आमेन. तर पाचवं कारण बिघडलेलं मन, करप्ट माइंड. सहावं कारण पाचव्याच वचनात सांगितलेलं आहे, मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या. त्यांची मनस्थिती, त्यांची अवस्था काय? ते सत्यास मुकलेले आहेत. सहावा पॉइंट लिहून घ्या. कंडिशन ऑफ फॉल्स टीचर्स. दे आर वॉइड ऑफ द ट्रूथ. ते सत्यास मुकलेले आहेत. मुकणे म्हणजे काय? मुकणे म्हणजे मिस करणे, हुकणे. इकडे बघा, ज्यांना सत्य एकदा कोणीतरी सांगितलं होतं, ज्यांना सत्य कळलेलं होतं, पण ते त्या सत्यात राहिले नाही, टिकून राहिले नाही, त्यांना ते आवडलं नाही, म्हणून त्यांनी ते सोडून दिलं. कळलं नव्हतं असं नाही, कळलं होतं, पण कालांतराने सत्य सोडून दिलं, वाईटाची आवड धरली. अरे हे आपल्याला परवडणार नाही, हे खूप कठीण आहे, आपण ह्या लाईनचे नाही, ह्या लाईनचे. मग आपण खोट्याच लाईनचे, आपण खोट्याच लाईने चालू, म्हणून सत्याला मुकले. म्हणून सहावं कारण काय? खोट्या शिक्षकांची अवस्था, स्थिती, सत्यास मुकलेले. जे एकेकाळी सत्यात होते, सत्याला माहीत होतं, पण ते त्यांनी आता सोडून दिलं. म्हणजे धर्मभ्रष्टता किंवा विश्वासापासून भ्रष्ट झाले. शेवटच्या काळी कित्येक लोक विश्वासापासून भ्रष्ट होते. विश्वासापासून कोण भ्रष्ट होतं माहिती आहे का? जे एकेकाळी विश्वासाचं असतं ते. जे कधीच देवाकडे वळले नाही ते भ्रष्ट नाही होऊ शकत. किती जणांना समजतंय? जे वळले होते, ज्यांना अनुभव घेतला होता, ज्यांना सत्य माहीत होतं, त्यांनी जाणं सोडून, म्हणजे त्याला म्हणतात धर्मभ्रष्टता, त्याला म्हणतात विश्वासापासून भ्रष्टता. तर खोटे शिक्षकांची अवस्था काय? की ते सत्यास मुकलेले आहे. त्यांना सत्य माहीत आहे, पण सत्य शिकवत नाही, कारण ते त्यांना आवडत नाही, पटत नाही, खोटं आवडतं. त्यांनी ते सत्य सोडून दिलेलं आहे. आणि सातवं लक्षण, सातवा पॉइंट पाचव्याच वचनामध्ये, की खोट्या शिक्षकांचा हेतू, द मोटिव्ह ऑफ फॉल्स टीचर्स. जर तुम्ही लिहित असाल तर, खोट्या शिक्षकांचा हेतू, द मोटिव्ह ऑफ फॉल्स टीचर्स. मोटिव्ह काय आहे? पाचव्या वचनाचा दुसरा भाग, सुभक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणारे. त्यांचा मोटिव्ह काय? कमाईचं साधन. अंडरलाईन करा की मिनिस्ट्री, चर्च, सेवा काही करायची गरज नाही. लोकांच्या घरी जायचं, शास्त्र उघडून बसायचं, प्रार्थना करायची आणि ऑफरिंग देतात आणि घरी यायचं. भक्तीचं साधन, कष्ट करायची गरज नाही. किंवा जर आपण सेवक झालो तर आपल्याला रोज कामाला जाण्याची कटकट, बाकीच्या गोष्टीची गरज नाही. आपल्याला मानपान पण मिळतो आणि ऑफरिंग पण मिळते, पैसा पण मिळतो. म्हणून सातवा पॉइंट काय? खोट्या शिक्षकांचा हेतू,
द मोटिव्ह ऑफ फॉल्स टीचर्स. खोटे शिक्षक कसे ओळखायचे आपण पाहत आहोत. पहिली गोष्ट, ते अन्य तऱ्हेचं शिक्षण देतात. दुसरी गोष्ट, ते वचनाला मान्य नसतात. तिसरी गोष्ट, त्यांच्या शिक्षणाने धार्मिकता किंवा पवित्रता उत्पन्न होत नाही. किती जण अजूनही ऐकत आहेत. चौथी गोष्ट काय, की त्यामुळे भांडणं कलह उत्पन्न होतात. आणि याचं कारण, खोट्या शिक्षकांचं कारण असं का, कारण त्यांचं मन बिघडलेलं आहे. त्यांचं खरं तारण झालेलं नाही. खरे देवाचं कॉलिंग किंवा पाचारण त्यांना नाही. ते स्वतः परमेश्वर म्हणतो मी त्यांना पाठवलं नाही, ते आपण होऊन पळत सुटले. स्वयंघोषित सेवक, स्वयंघोषित प्रेषित, स्वयंघोषित संदेष्टे. सेल्फ अपॉइंटेड प्रॉफिट्स अँड अपॉसल्स. स्वयंघोषित. कोणी केलं, कधी केलं माहीत नाही. कसे संदेष्टे झाले, कसे प्रेषित झाले माहीत नाही, पण झाले. सातवी गोष्ट, त्यांचा हेतू काय. भक्ती हे कमाईचं साधन आहे. म्हणून ते ह्या लाईनला, ह्या सेवेत उतरलेले आहे कमाईसाठी. त्यांना आत्म्याचं पडलेलं नाही आहे. त्यांना देवाचं वचन गाजवण्याचं पडलेलं नाही. नाशाकडलेले चाललेले आहे येशू ख्रिस्ताची मंडळी तो बांधत आहे ह्याचं पडलेलं नाही. त्यांना फक्त आपलं लाईफस्टाईल, आपली कमाई, पैसा कमवण्याचं साधन ते लोक. आणि मग असे लोक श्रीमंत लोकांना चर्चमध्ये खुश करतात. असे लोक खरं शिक्षण देत नाहीत. त्यांच्या चुका त्यांना सांगत नाही, कारण सांगितलं तर ते सोडून जातील. त्यांच्याकडून दशांश अर्पणे मिळणार नाही. आपलं इन्कम कमी होईल. म्हणून सातवी गोष्ट, सातवा पॉईंट जो सांगितलेला आहे तो काय, की खोटे शिक्षकांचा हेतू काय असतो, की भक्ती हे कमाईचं साधन आहे. तर या 7 लक्षणावरून आपण ओळखू शकतो की खोटे शिक्षक कोणाला म्हणावा, खोटे शिक्षक कोण आहेत. परत एकदा मी हे रिपीट करतो, तुमच्या आउटलाईनवरून चेक करा. 7 लक्षणे. पहिला पॉईंट, चिन्ह किंवा लक्षणं, अन्य तऱ्हेचं शिक्षण, वचनाला विरोध. दुसरा पॉईंट, खोट्या शिक्षकांची वृत्ती. तिसरा पॉईंट, खोट्या शिक्षकांची मानसिकता, मेंटॅलिटी. चौथा, खोट्या शिक्षकांचे परिणाम, रिझल्ट्स, भांडण, तंटा, डिव्हिजन, मतभेद. पाचवा पॉईंट, खोट्या शिक्षकांची कारणे. पाचवं वचन, बिघडलेलं मन, करप्ट माइंड. सहावं, खोट्या शिक्षकांची मनस्थिती, मेंटॅलिटी. आणि 7वा पॉईंट, खोट्या शिक्षकांचे उद्दिष्ट किंवा हेतू, पैसा कमावणे. तर ह्याच्यावरून आपण ओळखू शकतो. पाऊल तिमोथेला सांगतो की खोटे शिक्षक कोण आहेत, कसे आहेत. आणि म्हणून आपण ह्या वचनाकडे लक्ष देऊ. आज जे काही आपण, जे सेवक आहेत सर्वच खोटे नाहीत, पण सर्वच खरे पण नाही आहेत. म्हणून आपण वचनावर भर दिला पाहिजे. आणि वचनानुसार कोणाचाही उपदेश, कोणाचंही टीचिंग, कोणाचे शिक्षण आहे काही चेक केलं पाहिजे. एवढंच नव्हे तर त्यांचं चारित्र्य, त्यांचं जीवन कसं आहे, त्यांच्या सेवेचं फळ कसं आहे, काय आहे, चांगलं आहे का वाईट आहे, या फळावरून पण त्यांच्या सेवेची परीक्षा केली पाहिजे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. हा पहिल्या तिमोथेचा स्टडी पुढं चालू राहील. आणि जे तुम्ही यूट्यूबवरून ऐकत आहात, कॉमेंट्स करत आहात, त्यांचे मी आभार मानतो. प्रेज द लॉर्ड.